बहुत अच्छा है. घ्या गरम गरम पोहे घ्या. अगं केलेसच ना शेवटी. चिना पोह्यावर शेव घाल ना. हो हो भाऊजी बहुत बढ़िया. एवढं सगळं का केलं मौसीने? अरे मी सांगत होते नलूला, ती ऐकते कुठे. पण तू खाऊन बघ, अप्रतिम पोहे असतात नलूच्या हातचे. अच्छा खातो. चिन्या तू खातोयस ना. बरं पोह्यावर शेव घालतात हा, शेवेत पोहे नाही. वहिनी तुम्ही सगळ्यांना सांगता आणि तुम्हीच खायच्या विसरत. घ्या खाऊन घ्या. अगं नाही नाही, मी चहा गाळून आणते ना. मी आणते ना वहिनी, तुम्ही बसा ना त्यांच्याबरोबर. अगं वहिनी बसा. बरं हिला पाणी नाही दिलं ना. थांब पाणी आहे. बघितलंस रॉकी, किती माया करतात हे एकमेकांवर, किती काळजी घेतात एकमेकांची. बहुत ही प्यारी फैमिली है मम्मी जी. मम्मी जी आपने ओंकार की बात करी? नाही, नलूच्या मनात जरा काहीतरी वेगळं आहे. अरे एकदा बोलून घे ना तिच्याशी. नाही रे, पण मम्मी जी आपको ये फैमिली पसंद है ना? म्हणजे काय, अरे माझी जीवाभावाची माणसं आहेत ही. घरातल्यांनाच काय, बाहेरच्यांना पण जीव लावतील अशी. साधी लाघवी. हाँ तो एक बार बात कर लो ना. मम्मी जी आपकी बेस्ट फ्रेंड है वो. आपके मन में क्या चल रहा है वो उसको बता दो ना एक बार. जाओ. असं म्हणतोस? हाँ. वहिनी हे घ्या. ए, कुठे ठेव ग? अय्या द्या ना. अगं मी ठेवते नाही ना. नको वहिनी, अगं द्या ना मी ठेवते. असू दे. अगं मी येतच होते चहा घेऊन. आवडले का पोहे? हो खूप. देऊ का अजून? नाही नाही. नलू, ओम कसा वाटतो का तुला मुलगा? अय्या हे काय विचारणं झालं का? अगं ओम सारखा मुलगा शोधूनही सापडायचा नाही. किती गुणी आहे ग तो. आणि इतका श्रीमंत, पण पैशाचा अजिबात माज नाही हा त्याला. आणि स्वभावाचं आणि संस्काराचं काय बोलू मी. तुझाच लेक, तुझ्यासारखा सगळ्यांना आपलंसं करणार. खरं सांगू का शकू, मला ना ओमकार खूप आवडतो. हो ना, मी पण ओमच्या लग्नाचा विचार करत होते. काय त्याच्या लग्नाचं कशाला टेन्शन घेतेस? त्याची काय चिंता. तू मनात आणशील ना त्या मुलीशी लग्न होईल बघ त्याचं. अगं त्याला कोण का नाही म्हणेल. त्या मुलीचं नशीब ओम सारखा नवरा आणि तुझ्यासारखी सासू मिळेल तिला. काळजी आमच्या स्वीटूची आहे, म्हणजे लहानपणापासूनच समजूतदार आहे हा ती. आजवर आम्ही तिला काही दिलं नाही, तिने कधी हट्ट केला नाही, आम्ही तो पुरवला नाही. पण तिच्या दादाने तिला भरभरून प्रेम दिलंय. माझाही जीव आहे ग ती. आणि घरातनं सगळ्यांची लाडकी आहे बघ. आमची स्वीटू जरा अंगाने भरलेली आहे ना, म्हणूनच जरा काळजी वाटते. पण आजवर आम्ही तिला या विषयावर कधीच बोललो नाही, कधीच तिचं मन दुखावलं नाही. शकू तिला असंच समजून घेणारं सासर मिळायला हवं बघ. तायडे काय आहे, आज चवीत बदल म्हणून थालीपीठांचा घाट घातला ग स्वीटूनी. तिला काय हिचं अंबरनाथचं घर वाटलं काही ऑइली अनहेल्दी बनवायला. आपण कुठे राहतो, काय करतो याचं भान राखायला. तू इथे राहतेस, सो इथले रूल्स फॉलो कर. कुठे राहतेस तू? किती स्क्वेअर फूटचं घर आहे तुझं? माझ्या घरचं टॉयलेट सुद्धा ना त्याच्यापेक्षा मोठं असेल. आणि लक्षात ठेव, जशी कारची चाकं सायकलला लागत नाहीत, तशी श्रीमंत आणि गरीब यांची मैत्री होऊ शकत नाही. म्हणजे श्रीमंत सासर नाही मिळालं ना तरी चालेल, पण माणसं चांगली हवीत ना, तिला समजून घेणारी हवीत. शेवटी काय आहे, लग्न हे दोन घरांना जोडणारं बंधन असतं. नुसता मुलगा अनुरूप नको, घर पण अनुरूप हवं ना, नाही का? अगो लग्नाआधी माझा एम साईज होता, आता बघ डबल एक्सेल झालाय. हो का? अगं माझा एक्सेल आहे, पण बघ ना आता टाईट होतात कपडे. इतका वेळ जिम केलं, इतका एक्सरसाइज केला, उपयोगच नाही काही. जिम बरोबर हेल्दी फूड सुद्धा पाहिजे, चांगला डाएट प्लॅन हवा. हे खानविलकर चांगले हेल्थ प्लॅन देतात, म्हणून तर इथं पैसे भरले ना. मी सुद्धा. हॅलो मॅडम, कशा आहात? हॅलो मॅडम. ठीक फाईन. कसं चाललंय वर्कआउट? चाललंय मॅडम, गुड. मॅडम पण बरं झालं तुम्ही भेटला. एक विचारायचं होतं,
अहो किती एक्सरसाइज केली तरी वजनच कमी होत नाही. मुळे काहीतरी उपाय सांगा ना. आम्हाला सुद्धा ना तुमच्या दोघींसारखं बारीक व्हायचंय. हो थँक्यू. आय एम सो हॅपी की तुम्हाला बारीक व्हायचंय मनापासून, हेल्दी व्हायचंय, यु नो फिट व्हायचंय. स्वीटू पुढे. आता ही बघा, ही आहे आयडियल फिगर. स्त्रीने असं असावं है ना, मुठभर पण मास एक्स्ट्रा नाही अंगात. आणि तुम्हाला जर अशी फिगर हवी असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला साखर सोडावी लागेल. बिस्किट्स, चिवडा, लाडू, चकल्या, तेलकट तुपकट पदार्थ, जंक फूड बंद करावं लागेल. म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज देणारे, एक्स्ट्रा फॅट देणारे पदार्थ सोडावे लागतील. तुम्हाला आवडणारे चॉकलेट्स, पेस्ट्रीज, केक्स हे सुद्धा सोडावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सणासुदीला आपण जे गोडधोड पदार्थ बनवतो ते कितीही जिभेचे चोचले पुरवणारे असले तरी त्यातून नको ते फॅट्स मिळतात. लाईक जिलेबी, पुरणपोळी, शंकरपाळे, श्रीखंड, पुरी, भासुंदी हे सगळे पदार्थ तुम्हाला सोडायला लागतील. अरे बापरे, आणि नाही सोडलं तर? ही अशी अवस्था होईल तुमची. हिच्याकडे बघून तो बिचारा वजन काटा पण गिव्हअप करत असतो. तुटलाही असेल एक दोनदा. तुटला होता? बरं आपण हिलाच विचारूया, नवीन घेतलेला ड्रेस हिला किती दिवस होतो? 1 महिना, 2 महिने, फार फार तर 6 महिने होत असत. आपण खाल्लेले वडे, समोसे ते जातात कुठे? इथे हे बघा, इथे चरबी बनवून आपल्या शरीरातले परमनंट रेसिडेंट्स होतात ते. मला सांग स्वीटू, रात्रीचे पाय दुखतात ना, गुडघे दुखतात ना, दुखतच असणार. कारण हा एवढ्या मोठ्या बेढप शरीराचा भार बिचारे गुडघे पेलणार कसे? मला झेपणार कसा एवढा भार है ना? म्हणून आज खर तर मी हिला तुमच्या समोर उभं केलंय मॉडेल म्हणून. हिला डोळ्यासमोर ठेवा आणि ठरवा की आपल्याला हे असं बनायचं नाहीये, ही अशी फिगर नकोय आपल्याला. इन्स्पिरेशन म्हणून बघा हिच्याकडे. आणि असं बनायचं नसेल तर आपल्या आवडीचे सगळे पदार्थ आपल्याला सोडावे लागतील. कारण आपल्याला ही अशी नाही, अशी फिगर हवी. सो छान वर्कआउट करा, हेल्दी आणि कमी खा आणि लवकर बारीक व्हा. ओके, कम डार्लिंग. ही बापरे, एवढं सगळं सोडायचं? अहो मग खायचं काय? मला तर काही कळतच नाहीये. सॉरी हो, आमच्यामुळे तुला खूप ऐकून घ्यावं लागलं. इट्स ओके. त्या सांगत होत्या ते चुकीचं नाहीये. तुम्हाला जर बारीक व्हायचं असेल तर तेल, तूप, लोणी, गहू हे सगळं सोडावं लागेल. म्हणजे तुम्हाला जमत असेल तर ते सोडा. पण आम्ही आत आलो ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक बारीक स्माइल होतं. हा, ते मात्र सोडू नका. लाख मोलाचा दागिना आहे तो. तुम्ही खऱ्या अर्थाने तेव्हा सुंदर दिसत होता. कितीही कठीण परिस्थिती असेल ना तरी हरवता कामा नये. अगदी बरोबर बोललीस ग. सगळं कसं सोपं करून टाकलंस. तू आधी का नाही भेटलीस आम्हाला? आम्ही उगाचच 5-5 लाख भरले नाही का ग? नाही तर काय. थँक्यू सो मच. बाय बाय.
कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? आत्ता इथे होती, कुठे गेली? कोण? तुझी स्माइल. काय रे? ते बघ आली आली ना. अरे अंकल जी बैठो ना, बैठो बैठो. अरे जम क्यों मार रहे हो आप? बैठो अंकल जी. नाही जॉकी साहेब. रॉकी. हा रॉकी साहेब, तुम्ही बसा. मी जरा सावंतांकडे जाऊन पोहे खाऊन येतो. सावंतांकडे मला काम आहे, मी जरा सावंतांकडे जाऊन येतो. क्या हुआ, मम्मी जी बात हुई? नाही रे. क्यों? मम्मी जी स्वीटू सर की गोड मुलगी जर आपल्या फॅमिलीला ओमला मिळाली ना, तर ओमची लाईफ सेट होऊन जाईल और उसके बाद मेरी भी लाईफ सेट हो जाएगी मम्मा जी. बरोबर आहे तुझं. स्वीटू खूप गोड मुलगी आहे, मला तर किती आवडते तुला माहिती आहे. पण तिच्या घरच्यांना जसं कुटुंब हवंय ना सासर म्हणून, तसं आपलं नाहीये. नाहीये? क्यों? क्यों? अरे अगदी साध्या साध्या अपेक्षा असतात मुलीकडच्यांच्या, मुलाकडून, त्याच्या कुटुंबाकडून. म्हणजे माणसं चांगली असावीत, आपल्या मुलीला समजून घेणारी असावीत. नाही अगदी माहेर नाही, पण आपलंसं करून घेणारं घर असं सासर हवं. नुसतीच आमची ही लेक आहे असं न म्हणता खरोखर तिला लेक मानणारं हवं. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर तू जेवलीस का असं फक्त विचारण्यापेक्षा ना, पहिला घास तोंडात घेतानाच तू बैस आमच्या बरोबर जेवायला असं म्हणणारं सासर पाहिजे. कधी तिला बरं नसेल तर आता घरातली कामं कोण करणार असं कुरबुरण्यापेक्षा तिची मायेनी काळजी घेणारं सासर तिला हवं. तिच्या रंगरूपावरून नाकं मुरडण्यापेक्षा तिच्या गुणांची कदर करणारं सासर हवं. मायेनी वाढवलेल्या आपल्या पोरीला परक्या घरी पाठवल्यावर तेवढीच माया आणि हक्क मिळावेत असं वाटत असतं. तिच्या आपल्या घरापासून, माहेऱ्यापासून लांब आपलंच घर वाटावं असं सासर हवं असं वाटत असतं रे प्रत्येक मुलीच्या आई बापांना. माझ्याकडे माझा ओम आहे, स्वीटूला जीव लावणारी तिची शकू मावशी पण आहे, पण नलूला हवं तसं सासर नाही येणार रे. मम्मी जी ऐसे मत बोलिए आप. मुझे भी ऐसे ही ससुराल चाहिए. अरे तू रडतोस काय? रडतोस काय? हे बघ, तुम्हा दोघांनाही मला माझ्या कुटुंबात आणायचंय, पण त्यासाठी आपल्याला तसं सासर तयार करायला हवं की नाही? होकार आला, होकार आला, होकार आला. चिन्या, सुमन, वहिनी, सुमन. अहो काय झालं भाऊजी? अहो वहिनी, आपले स्वीटूचे फोटो आहेत ना, त्या मुलाला आवडलेत. होकार कळवलाय त्यांनी. उद्याच बघण्याचा कार्यक्रम करा असं बोलतायत. काय सांगताय काय? सुमन, देवच पावला. शकू, शकू, ऐकलंस ना तू? हो, होकार आलाय आपल्या स्वीटूला. हो, माझ्या स्वीटूला होकार आलाय. यांना फोन करते मी, यांना फोन करते. मी पेढे घेऊन आलो. हो 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 हो, ऑर्डर्स देऊन झाल्या. हा, कसली बातमी? हा, आपल्या स्वीटूला होकार आला. मी पोचतो. हा हा, तो आमच्या स्वीटूला होकार आला, तिच्या बघण्याचा कार्यक्रम ठरलाय. हो.
मागच्या वेळी कार्यक्रमाला स्वीटूला शेजाऱ्यांकडून साडी आणून नेसावी लागली होती. यावेळी तिच्यासाठी नवीन साडी घ्यायची आहे मला. बाहेर ती पुतळ्याला साडी नेसवली आहे ना, ती कितीला आहे? 450 रुपये. माझ्याकडे 375 रुपये आहेत. काही कमी करता येतील का? फिक्स रेट आहे. हो, माझ्याकडे 375 रुपये आहेत, त्यात देऊन टाका ना. नाही परवडणार, दुसरी एखादी दाखव. अशाच रंगाची साधारण अशीच आहे का तुमच्याकडे कमी मध्ये? कमी क्वालिटीची मिळणार, पण तो रंग नाही मिळणार. हो, हीच देऊन टाका ना. ते माझ्या मुलीसाठी घ्यायची आहे मला. पण पैसे कमी आहेत तुमच्याकडे. हो सेठ, सामान उतारलो. बबनला सांग ना. सर बबन ने आज सामान तुमको ही उतारना पडेगा. जेव्हा गरज असते तेव्हा माणसं नसतात तुमच्याकडे. 200-400 रुपये आमच्या खिशातले घालायचे काय? तर माणसं नाहीत माझ्याकडे. हे सामान कोण उतरवणार? भाऊ, मी सगळं सामान उतरून देतो, चालेल? तू? हो, फक्त साडीचे पैसे ऍडजस्ट कराल ना? एका साडीसाठी सामान उतरवणार? अख्खा टेम्पो खाली करावा लागेल. हो हो, माझ्या लेकीसाठी मी एवढं सहज करू शकतो. काय, तिचा तो रंग जो आहे ना, तो तिच्या खूप आवडीचा आहे. फक्त हीच साडी द्याल ना? ठीक आहे, जा कामाला लाग माझं. हो, जा. इथे ठेवतो. हो सर. हॅलो, हा जमला. हा चला, ठेवतो फोन. हा, अगं एका फोटोवरूनच पसंत केलं त्यांनी स्वीटूला. काकी पुढे चिंताच मिटली बघ. आपली स्वीटू आहेच गोड वहिनी. हो ना, एकदा मुलगा स्वीटूला भेटला ना की प्रेमातच पडेल तिच्या. चिन्या, दे सगळं. अरे स्वीटूला. शकूमावशी, हा स्वीटूला द्या. हो नक्कीच देईन की. ए चिने, इकडे. मला एवढा नको. ठेव. सुमन, घे ना तू. दादांसाठी आत ठेवते मी. नलू, अगं मला पण नको एवढा पेढा, तू घे ना माझ्यातला. नाही 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 शकू, तू पूर्ण खायचा. का? अगं तुझ्या पायगुणामुळे झालंय हे. दादा, जमलं रे जमला. आपल्या स्वीटूचं लग्न जमलंच म्हणून समज आता. हो, एका फोटोवरून पसंत केलं त्या मुलानं स्वीटूला. माझ्या शकूचाच पायगुण बघा. अरे नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आलात? तासाभरापूर्वी आलो. हो, अरे बसा तुम्ही, बसा. अभिनंदन. थँक्यू. एक मिनिट. हॅलो, तुम्ही बसा ना. ही साडी आणली आहे आपल्या स्वीटूसाठी. हो, आता पुन्हा शेजाऱ्याची साडी नको तिला नेसवायला. खूप सुंदर आहे. आपल्या स्वीटूचा आवडता रंग आहे ना. शकू बघ ना,
स्वीटूसाठी साडी आणली यांनी. छान आहे ग. सुमन, सुंदर आहे वहिनी. यांनी अगदी मायेनं आणली ही साडी. आजच स्वीटूला देशील का ग? हो हो नक्कीच. आणि ऐक ना, तुझ्याकडूनच तिला तयार करून पाठवा. अगदी तुझ्यासारखं टिप टॉप. काय ग? अगं मग काय, आम्हाला बाई नाही जमत त्यात. अशी तयार करून पाठवा की मुलांना चट मगनी पट ब्याह करायला हवा. हा हो नक्कीच पाठवेन मी. का नाही पाठवणार? मावशी कशासाठी असते मग? हो